हिंदू धर्म संस्कृतीनुसार सत्यनारायणाची आपण पूजा करतो, वेगवेगळे हवन पूजा करतो. त्यामध्ये सुद्धा आता जे तूप जे वापरलं जातंय, मग ते संपूर्ण जर्सी गाईच्या दुधापासूनच सध्या बनते. कारण आज आपण मार्केटमध्ये पाहायला गेलो तर अगदी 400 ते 500 रुपये प्रति किलो पासून तूप आहे. मग हे तूप काही ओरिजिनल 100% आपल्या गावरान गोमातेचं असू शकत नाही. आणि आपण काय करतो महाराज, तेच तूप घेतो आणि आपल्या पूजेमध्ये आपल्या देवाला प्रसाद म्हणून तेच पेढे अर्पण करतो. मग जर आपण अशा प्रकारे ह्या पदार्थापासून जी देवाला अर्पण करतो, हवनमध्ये त्याची आहुती देतो, मग ही जर अशा प्रकारे या दुधाचं यापासून बनलेलं तुपाची जर आहुती देवाला आपण अर्पण केली तर ती खरंच आपल्या देवतेपर्यंत पोहोचेल का? आज जर वास्तविक जर पाहिलं तर बारकाईनं जर विचार केला तर जे 400 रुपये त्या 300 रुपये 500 रुपये किलो प्रमाणे जे तूप येतं, इथं जरशा गाईचंही तूप नाही. हे जे तूप येतंय आज मार्केटमध्ये जे काही तुपं आहेत हे सगळे चरबीपासून बनवलेले आहेत. आता जिथं गाईंची कतर केली जाते, त्या चरबी काढली जाते, त्या चरबीपासून जे तूप तयार होतं आहे आणि त्याच्यामध्ये जर्सीचं तूप मिक्स होऊन पुढं बाजारामध्ये येतं आहे. तर ह्या तुपामुळे अटॅकसारखे भयंकर आजार ही ह्या तुपामुळे उत्पन्न झालेले आहेत. आणि राहतो विषय म्हणजे होम हवनचा. जर होम हवन जर करायचं असेल तर शास्त्र डायरेक्ट सांगतात की कपिला गोमातेचं दही दूध तूप याच्याशिवाय दुसरी कोणतीही वस्तू हवनमध्ये चालत नाही. का तर देशी गोमातेचं तूप सोडता हवनमध्ये तूप दुसरं वापरूही नाही. आणि वापरलं तरी ती देवतांना वापरणाऱ्या ब्राह्मणाला सुद्धा त्याचा दोष आहे म्हणायचं. वापरणाऱ्या सर्वांना दोष आहे. ब्राह्मणाला दोष आहे, जे हवन करण्याला बसलेले आहेत त्या सर्वांना दोष आहे. का तर तूप हे ओरिजिनल राहिलेलं नाही. आता देशी गोमातेच्या तुपाने जर तुम्ही हवन केला तर आपल्या सर्व देवी देवतांपर्यंत ही आहुती पोहोचली जाते. म्हशी जर्सीचं किंवा हे चरबीचं जर तूप जर हवनमध्ये वापरलं तर ही राक्षसांना आहुती दिली जाते. आणि राक्षसांना आहुती दिल्याचे परिणाम हे आहेत की कलियुगामध्ये हे भयंकर आजार, कलियुगामध्ये माणसाची झालेली बुद्धी म्हणजे हळूहळू आता पूर्ण चेंज होत चाललेली.